नमस्कार. परीक्षेची तयारी करताय? मग हा विषय तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. आज आपण फक्त टॉपिक समजून नाही घेणार, तर परीक्षेत एक टॉप क्लास उत्तर कसं लिहायचं याची एक प्रकारे प्रॅक्टिसच करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ओके. तर समजा परीक्षेत असा प्रश्न आला, की गोल्डन अवर म्हणजे काय? आणि रस्ते अपघातातल्या रुग्णांबद्दल डॉक्टर आणि हॉस्पिटलची कायदेशीर जबाबदारी काय असते? ह्याच प्रश्नाला धरून आपण आपलं उत्तर तयार करणार आहोत. हा प्रश्न म्हणजे आपल्या उत्तराचा रोडमॅप आहे. आपलं उत्तर कसं असेल? आधी एक चांगली प्रस्तावना, मग गोल्डन आवरची संकल्पना, त्यानंतर डॉक्टर हॉस्पिटलची कर्तव्य, त्याला एका महत्त्वाच्या केसचा आधार देऊ आणि शेवटी एक प्रभावी निष्कर्ष काढू. एकदम सोपं आणि सरळ. चला, मग सुरू करूया पहिल्या भागापासून, उत्तराची प्रस्तावना. कारण म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. उत्तराची सुरुवातच अशी झाली पाहिजे की पेपर तपासणाऱ्याला लगेच कळावं की तुम्हाला विषय नीट समजलाय. तर मग प्रस्तावनेत काय काय लिहायचं? सगळ्यात आधी रस्ते अपघात किती गंभीर आहेत हे सांगा. मग सांगा की याचे दोन महत्वाचे पैलू आहेत. एक वैद्यकीय आणि दुसरा कायदेशीर. आणि सगळ्यात महत्वाचं, जीव वाचवणं हे पहिलं कर्तव्य आहे हे अधोरेखित करा. आणि मग गोल्डन अवर या संकल्पनेची ओळख करून द्या. बस, एवढ्याने तुमची प्रस्तावना एकदम पक्की होईल. ठीक आहे, प्रस्तावना झाली. आता येऊया आपल्या उत्तराच्या गाभ्याकडे, म्हणजे गोल्डन अवरच्या संकल्पनेकडे. हा आपल्या युक्तिवादाचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तर काय आहे हा गोल्डन आवर? सोप्या भाषेत सांगायचं तर अपघात किंवा कोणतीही मोठी मेडिकल इमर्जन्सी झाल्यानंतरचा तो पहिला 1 तास, हा तो सुवर्ण तास असतो, ज्यामध्ये जर रुग्णाला योग्य उपचार मिळाले तर त्याचा जीव वाचण्याची शक्यता सर्वात जास्त असते. ही व्याख्या उत्तरामध्ये लिहिणं खूप महत्वाचं आहे. फक्त 60 मिनिट. हो, फक्त 60 मिनिट. पण हीच 60 मिनिटं ठरवतात की एखादी व्यक्ती जगेल की नाही. जीवन आणि मृत्यूमधला हा फरक या 60 मिनिटांवर अवलंबून असतो. हा आकडा तुमच्या उत्तरात नक्की नमूद करा. आणि फरक बघा किती मोठा आहे. जर या गोल्डन अवरमध्ये उपचार मिळाले तर जगण्याची शक्यता वाढते, मोठं अपंगत्व टळतं. पण जर हा तास निघून गेला तर मग धोका खूप वाढतो. कधीही भरून न येणारं नुकसान होऊ शकतं, अगदी मृत्यूही ओढवू शकतो. हा फरक स्पष्ट केल्यावरच या संकल्पनेचं महत्त्व कळतं. एक गोष्ट लक्षात घ्या, गोल्डन अवर फक्त रस्ते अपघातांसाठी नाहीये. हार्ट अटॅक आला असेल, स्ट्रोक आला असेल, अशा प्रत्येक मेडिकल इमर्जन्सीमध्ये तो पहिला तास खूप महत्त्वाचा असतो. आणि हो, यात आपली म्हणजे सामान्य नागरिकांची भूमिकासुद्धा खूप महत्त्वाची आहे. एक गुड समॅरिटन म्हणून आपण वेळेवर मदत केली पाहिजे. हा मुद्दा लिहिल्याने तुमच्या उत्तराला एक वेगळीच खोली मिळेल. चला, आता उत्तराच्या दुसऱ्या मुख्य मुद्द्याकडे वळूया. गोल्डन अवर तर समजला, पण या काळात डॉक्टर आणि हॉस्पिटलची जबाबदारी काय असते? त्यांची कायदेशीर कर्तव्य काय आहेत? हे बघा, ही कर्तव्य अगदी स्पष्ट आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं, रुग्णावर तात्काळ उपचार सुरू करा. पैसे आहेत की नाही, ओळख काय आहे, पोलीस आलेत की नाही याची वाट बघायची नाही. दुसरं, उपचार सुरू झाल्यावर पोलिसांना कळवा. तिसरं, FIR दाखल झाल्याशिवाय उपचार करणार नाही असं म्हणता येणार नाही. चौथं, डॉक्टरांनी सगळ्या जखमांची नोंद असलेला एक वैद्यकीय कायदेशीर अहवाल तयार करायला हवा. आणि पाचवं, एक सामान्य हुशार डॉक्टर जशी काळजी घेईल तशीच काळजी घेतली पाहिजे. हे मुद्दे असेच्या असे व्यवस्थित मांडले की मार्क कुठे जाणार नाहीत. आत्तापर्यंत आपलं उत्तर चांगलं तयार झालंय, पण त्याला उत्कृष्ट बनवण्यासाठी काय करायचं? तर त्याला कायदेशीर आधार द्यायचा. एका महत्त्वाच्या केसचा संदर्भ दिला की उत्तराचं वजन खूप वाढतं. आणि ती केस म्हणजे परमानंद कटारा विरुद्ध भारतीय संघ 1989. हे नाव आणि वर्ष लक्षात ठेवा. या विषयातला हा एक ऐतिहासिक खटला आहे. या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं ते खूप महत्त्वाचं आहे. कोर्टाने स्पष्ट सांगितलं की कोणत्याही कायदेशीर औपचारिकतेपेक्षा जीव वाचवण्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे. हे वाक्य जर तुम्ही तुमच्या उत्तरात लिहिलं तर समजून जा की तुम्ही अर्धी लढाई जिंकली. याचा खूप मोठा प्रभाव पडतो. ठीक आहे, मग आता आपण उत्तराच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. प्रस्तावना झाली, मुख्य मुद्दे झाले, कायदेशीर आधारही दिला. आता या सगळ्याला एकत्र बांधून एक जबरदस्त निष्कर्ष काढूया. तर मग निष्कर्षामध्ये काय लिहायचं? थोडक्यात सांगायचं तर गोल्डन अवर हा जीवन मरणाचा खेळ असतो. या काळात उपचार देणं हे डॉक्टर आणि हॉस्पिटलचं फक्त नैतिकच नाही तर कायदेशीर कर्तव्य आहे. FIR किंवा पैशांसारख्या गोष्टी उपचारांच्या आड येऊ शकत नाहीत.
आणि सगळ्यात शेवटी वैद्यकीय पेशाचं पहिलं आणि अंतिम ध्येय हे जीवन वाचवणं आहे. बस एवढं लिहिलं की तुमचं उत्तर पूर्ण झालं. आणि उत्तराचा शेवट अजून प्रभावी करण्यासाठी तुम्ही एक प्रश्न विचारू शकता की कायदा तर आहेच, पण त्याच्याही पलीकडे एक गुड समॅरिटन म्हणजे एक चांगला नागरिक म्हणून आपली काय भूमिका आहे. हा प्रश्न तुमच्या उत्तराला एक वेगळाच विचार देऊन जातो. तर परीक्षेच्या तयारीसाठी ही माहिती आणि उत्तराची ही मांडणी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडली असेल अशी आशा आहे. जर हे विश्लेषण आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जे मित्र तुमच्यासोबत अभ्यास करत आहेत त्यांच्यासोबत हे नक्की शेअर करा. सगळ्यांना फायदा होईल.